परत काहीतरी गोळ व्हायचं त्या शुकमुनी सारखं 12 वर्ष तसं नाही घडलं. 9व्या महिन्याला आषाढापासून फाल्गुन महिन्यापर्यंत जिजाऊने आपल्या गर्भाला रोज सांगितलंय, आपल्या गर्भावर संस्कार केले आणि देवाकडे एकच मागणं मागितलं, पुत्र दे यायचा ज्याचा तिन्ही लोकी असा मुलगा मला दे, नाहीतर मला भांज ठेवलेलं बरोबर. चांगली पोरं झाली तर बरं, नाही तर काय उपयोग आहे मग. असून पंचायत नसून खोळ म्हणतात तसे ना, नसलं तरी खोळ म्हण हाय तरी पंचायत आहे. असली मुलं नाही कामाची नाही. एकच पुत्र असा दे ज्याचा तिन्ही लोकात झेंडा. आणि हे मागणं जिजाऊन ऐकलं, त्या शिवाई देवीने ऐकलं होतं. आणि फाल्गुन महिन्याला आता काय घडलंय का, आधीच त्या गडावाला वैद्य सुईनी व्रत थोर सवे घेऊन उपचार सज्ज होत्या सर्व. आता 9 महिने भरलेले. मग काळजी आईला लेकीची काळजी असते ना, माहेरला आणताना लेकीला बघ डॉक्टरने तारीख दिली, डॉक्टरने तारीख दिली, कधी आली कधी किती वाकावं लागतं ना. जिजाऊच्या त्या काळात काळजी घेणाऱ्या बाया होत्या. काय झालं, महाराष्ट्रात चैतन्याचा प्रकाश पडला भूमीवर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वद्य तृतीया फाल्गुन महिन्यामध्ये तृतीयेच्या वद्य तृतीयेला महाराष्ट्रावरती चैतन्याचा प्रकाश पडला. रोजच्या सारखा नव्हता, कारण 350 वर्षाचा अंधकार त्याला घालवायचा होता. आणि चंद्र सूर्य आपण म्हणतो ना, चंद्र आहे साक्षीला, सूर्याने पाहिलं होतं 350 वर्ष अंधकार आहे. पण आज वेगळं तेज, जसं सूर्याचं तेज होतं तसं आमच्या जिजाऊचं तेज होतं. जसं राम जन्माच्या टायमाला कौशल्याचं तेज होतं असं सांगतात ना, तसं ज्या वेळेस आमचा ज्ञानोबराय जन्माला यायचे होते त्यावेळेस जसं रुक्मिणीचं तेज होतं ना, कृष्ण जन्माला यायचा होता तेव्हा देवकीचं जसं तेज होतं ना, तसं शिवाजी राजा जन्माला यायच्या टायमाला प्रतिसूर्य जन्माला यायचा होता. पण त्या सूर्याला आनंद झाला. फाल्गुन वद्य तृतीयेचा चंद्रांश म्हणजे सूर्य मांगल्याचा निघाला, प्रकाश टाकीतच बाहेर आला. अरुणाला उलटी म्हणलं, लवकर घोडा ताण. अरुण कोण, रथाचा सारथी ना कृष्णाच्या. त्याला दरपडून अशी जी किरणं फाकली महाराष्ट्रावरती पडली. आणि ते सूर्य कसा होता ऐका आता. जिजाऊच्या उदरात दुःख लागले अकस्मात पळापळ गडावर होता जिजाऊ सिंहेत खोलीसी. तो दिवस मांगल्याचा होऊ लागलं. सगळ्यांनी पळापळ सुरू केली, कारण 9 महिने 9 दिवस पूर्ण झालं होतं. आणि आज काहीतरी वेगळं घडणार आहे असं सगळ्याला वाटू लागलं. करीती वैधे गडबड वासुनी करीती नबड सभा चिंता क्षण अवघडा उत्कंठा पूर्ण सर्वांची. वैद्य जे होते डॉक्टर त्यांची असणारी धावपळ सुरू झाली. दासदासी सुईणी होत्या त्यांची धावपळ सुरू झाली. क्षण अवघड आहे का म्हणून ग्रंथकार म्हणतात माहिती का, त्याचा शब्दातच वाक्यातच सगळं आहे. बाळ अंत, एक तर नीट बाळांतीन झाली तर बाळ, नाही तर आईचा अंत. म्हणून त्याला म्हणायचं बाळ अंत. एक तर बाळ तरी अंत तरी. म्हणून काळजी असते प्रत्येकाला. सिजर होतंय, काय होतंय, चांगले होतंय, नॉर्मल होतंय, आपल्याला काळजी. त्या काळात सगळ्यांना काळजी लागली. आता मंगलक्षण जवळ येऊ लागलेला आहे. काय घडतंय का, आणि दिवे लागण झाली दासी धावत बाहेर सर्वांसी समजली महाघोष छत्रपती शिवाजी महाराज की जय. दिवे लागण झाली म्हणजे दिवस मावळाची वेळ आहे. शिवाजी राजांचा जन्म. आणि दिवे लागण झाली, दासी धावत बाहेर आली. एवढा आनंद झाला दासीला. आणि वार्ता सगळ्यांना सांगितली.